झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्य सरकारने प्रकाशित केलेल्या सिंचनाच्या श्वेतपत्रिकेवर वाद सुरू असतानाच दुसरीकडे या श्वेतपत्रिकेमुळे विदर्भातील अनेक सिंचन प्रकल्प कायमचे गुंडाळले जाण्याची शक्यता आहे। 25% कमी काम झालेले प्रकल्प बंद करण्याची सूचना श्वेतपत्रिकेत आहे। त्यामुळे विदर्भाचा सिंचन प्रकल्पांचा भविष्यकाळ काय यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। कुरघोडीच्या राजकारणात अडकलेली श्वेतपत्रिका राज्य सरकारने सादर केली। मात्र या श्वेतपत्रिकेत केलेल्या तरतुदीनुसार आता राज्यातील अनेक भागातील सिंचन प्रकल्पांवर संकट ओढवणार आहे। सर्वाधिक फटका विदर्भातल्या प्रकल्पांना बसणार आहे। 7 लाख हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण करणाऱ्या प्रकल्पांचं काम थांबणार आहे। विदर्भात सिंचनाचे प्रकल्प होऊ शकले नाहीत किंवा सिंचनामध्ये वाढ झाली नाही याचे कारण दूर करण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी जे काही चालू आहेत त्याच्यातही कशा अडचणी येतील असं ह्या श्वेतपत्रिकेतल्या एकंदर जी त्यांची दिशा आहे त्याच्यावरून स्पष्ट होते। श्वेतपत्रिकेतील शिफारसी मान्य केल्यास विदर्भातील सिंचन प्रकल्प रद्द होतील आणि त्यामुळे जवळपास 5 लाखांपेक्षा अधिक शेतजमीन ओलिताखाली येण्यापासून वंचित राहील। आधीच अनेक प्रकल्प रखडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आता या पार्श्वभूमीवर सिंचन प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय विदर्भासाठी अधिकच घातक ठरू शकतो। दरवर्षी शेतकऱ्यांचं 12,500 कोटी रुपयाचं उत्पन्न बुडणार आहे। या श्वेतपत्रिकेच्या जर शिफारसी आणल्या अंमलात तर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आतंकवाद याच्याशिवाय याला दुसरा शब्द नाही। तेव्हा मी या सरकारचा निषेध करतो, धिक्कार करतो। विदर्भात सिंचन क्षमता अत्यल्प असल्यानं इथं शेतकरी आत्महत्येचा इतिहास मोठा आहे। किमान विदर्भाचा हा अनुभव लक्षात घेता सरकार योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त होतीये। झी 24 ताससाठी नागपूरहून अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।